मराठी कुमार भारती इयत्ता 10वी यामधील गद्य विभागातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा पाठ ज्याचं नाव आहे अप्पांचे पत्र, अरविंद जगताप लिखित. तर बघूया अप्पांचे पत्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी कुमार भारती इयत्ता 10वी यामधील गद्यपाठ अप्पांचे पत्र, अरविंद जगताप लिखित हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, यामध्ये अरविंद जगताप यांचा थोडासा अल्पसा असा परिचय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. अरविंद जगताप हे मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेले कवी, लेखक, कथा, कादंबरीकार, एक साहित्यिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी आपल्या स्वतःच्या लेखणीच्या योगदानावरती नावलौकिक मिळालेला आहे. अशा अरविंद जगताप यांचा जर आपण विशेष परिचय जर बघितला तर ते एक कवी, गीतकार आणि पटकथा लेखक. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रासाठी त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयावर लेखन करून जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करीत आहे. मराठी व हिंदी चित्रपट मालिका यासाठी त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्रांच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, त्याचबरोबर व्ही शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. बघा, या ठिकाणी अरविंद जगताप म्हटलं की मराठी साहित्य विश्वामध्ये स्वतःच्या लेखणीने मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे आणि याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी आपल्याला जो गद्यपाठ अभ्यासता आहोत ज्याचं नाव आहे अप्पांचे पत्र, की एक वेगळ्या आज जर आपण बघितलं तर आज सगळं डिजिटल युग ज्याला आपण म्हणतो की संगणकीय सर्वत्र क्षेत्र झालेलं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पत्र किती जिव्हाळ्याचा विषय आहे, पत्र माणसाच्या जीवनात किती महत्त्वपूर्ण घटक आहे हे सुद्धा समजावण्याचा प्रयत्न या अप्पांच्या पत्राद्वारे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेखकांनी केलेला आहे. आता आपण बघा, भ्रमणध्वनी, मोबाईल व SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमचे लक्षात यावे हा या पाठामागील सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. प्रस्तुत पाठात पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा जो पाठ आहे या प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना एक लिहिलेलं पत्र आहे. शाळेतले एक शिपाई काका विद्यार्थ्यांशी मन मोकळा असा काय करत आहेत, संवाद साधत आहे. प्रत्येकाने स्वतःचे काम निष्ठेने केले तर चांगले होते. लोकांना त्या कामाचा निश्चितच फायदा होतो आणि काम करणाऱ्याला काम करण्याचा आनंदही मिळतो. शिवाय त्या कामाला आणि काम करणाऱ्यालाही प्रतिष्ठा मिळते. अशा प्रकारे सगळे वागले तर समाजात एक आदर्श दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाही. हा सर्व आशय या सर्व पत्रामध्ये संकलित केलेला आहे. तर बघा, या ठिकाणी जे पत्र दिलेलं आहे मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा. मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल असा संदेश शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते आम्हा सर्वांना देत आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे शिपाई काका आहे ते पत्राद्वारे आपल्याला एक विशेष संदेश देऊ पाहत आहे की कुठलंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असू शकत, की मोठं किंवा छोटं असू शकत नाही. तर ते काम त्या कामाच्या दर्जावर अवलंबून आहे आणि तेच काम जर आपण निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे, इमानईद्वारे जर आपण ते केलं तर निश्चितच त्या कष्टाला
त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण कुठलंही काम असू द्या, त्या कामाचा दर्जा जो असतो त्या दर्जावरतीच ते काम छोटं किंवा मोठं हे ठरत असतं. हाच संदेश या पाठाच्या द्वारे आप्पांचे पत्र या ठिकाणचे शिपाई काका सर्व विद्यार्थ्यांना देऊ पाहत आहेत. तर बघूया प्रस्तुत पाठामध्ये नेमकी ते लक्ष द्या. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं, मन राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही, मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ना, ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन. हे सगळे लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी, पण तुम्ही सदैवी सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतित दिसतात. पण तुम्ही उगाच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या उठतात, मार्क्स वाढत नाही. असो, बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आपल्या शाळेचे शिपाई काका आहेत ते सांगतात की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस शाळेत असतात त्यावेळेस शाळेत जे काही शिकवलं जातं, जे काही तुम्ही ज्ञानार्जन करता, जे काही तुम्हाला ज्ञानरूपी शिदोरी मिळते, ती तुम्ही जर व्यवस्थित रसग्रहण केली तर निश्चितच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. पण आज आपण जर बघितलं तर आज तशी परिस्थिती नाहीये. आज आपण जर बघितलं तर तुमचे पालक आज एक वेगळ्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांना तुमच्यापेक्षाही जास्त टेन्शन आहे आणि ते उगाचच त्यांच्याच कपाळावर आशा म्हणजे काय होता, आठ्या उमटवताना दिसतात की उद्याचं भवितव्य आमच्या मुलाचं काय, असा प्रश्न त्यांच्या समोर पडतोय. पण बघा त्याच्या पुढे ते काय सांगतात की पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाही तर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा मात्र फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे की कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता बघा, आता या ठिकाणी शिपाई काका आपल्याला सांगू इच्छितात की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ता हे वर्ष जे आहे म्हणजे इयत्ता 10वीचं जे वर्ष आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या वर्षाचा जर आपण विचार केला तर या वर्षीच्या नंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहात आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीत निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला एक संधी आहे. पहा, दरवर्षी आपण 5 सप्टेंबर कुठला दिवस साजरा करतो, तो म्हणजे शिक्षक दिन. मग या शिक्षक दिनी प्रत्येकाला शिक्षक होण्याचा, कोणाला मुख्याध्यापक होण्याचा चान्स असतो बघा. परंतु या काळामध्ये खूप कमी मुलांना असं वाटतं की आपण शिपाई व्हावं. परंतु मी म्हणतो की कुठलीही संधी जर मिळाली तर आपण ती निश्चित स्वीकारली पाहिजे. शिपाई होऊन सुद्धा तुम्ही एक चांगलं काम करू शकता, एक आदर्श शिपाई बनू शकता आणि सर्वांच्या कौतुकास पात्र होऊ शकता. हेही यांनी या ठिकाणी शिपाई काका पटवून आपल्याला देतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की कामाचा दर्जा महत्वाचा आहे. काम कोणतं आहे, लहान आहे की मोठं आहे, याला किंमत नाही. आता बघा, त्यासाठी ते एक उदाहरण देतात. आता चार्जरच बघा, चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? बघा, आता आपण जर बघितलं, आज आपण सर्व काही मोबाईलवर चालतंय. सर्व काही संगणकीय ज्ञान आपण कशाला घेतोय? मोबाईलवर घेतोय. परंतु जर बॅटरी त्याची जर चार्जच नाही झाली तर मोबाईल चालेल का? नाही. डॉक्टर एवढी, नर्स पण महत्त्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्यांचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्यांचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. बघा, या ठिकाणी ते सांगतात, वेगवेगळे उदाहरण देतात. ते म्हणतात की जसं एखादा डॉक्टर असतो, त्या दवाखान्यात जितकं महत्त्व डॉक्टरला आहे तेवढंच महत्त्व त्या ठिकाणी जी नर्स असते की जी प्रत्यक्ष कोणाची काळजी घेते, तर त्या ठिकाणी ती कोणाची काळजी घेत असते, तर त्या ठिकाणच्या पेशंटची काळजी घेत असते. तसं दुसरं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की खेळामध्ये आपण बघतो की क्रिकेटच्या मैदानावर जर बघितलं तर कप्तानची भूमिका ही महत्त्वाची असते. मग त्यातील आपला भारतीय कर्णधार जो आहे, जो सध्याचा कर्णधार विराट कोहली असो किंवा माजी कर्णधार धोनी असो, या दोघांचा जर आपण विचार केला तर यांच्यासाठी जेवढी खेळपट्टी महत्त्वाची आहे तेवढंच त्यांची निर्णय क्षमता ही खूप महत्त्वाची आहे. तर बघूया पुढे काय सांगतात ते.
समुद्रकिनारी वाळूचे शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात, पण बिस्मिल्ला खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. बघा, या ठिकाणी ही जे शिपाई काका आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्या जीवनात एक आदर्श जीवन कसं जगायचं आणि आदर्श जीवन जगत असताना आपली जीवन प्रणाली कशी विकसित करावी यासाठी ते सुंदर उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देतात. आणि म्हणून ते सांगतात की जसं की त्या ठिकाणी बिस्मिल्ला खां यांची जी सनई वादन आहे की आजही बघा कुठल्याही कार्यक्रमामध्ये की त्यांची जर सनई वादन आपण जर ऐकलं तर एक विशेष असं मंत्रमुग्ध माणूस होऊन जातं. त्याच प्रकारे त्यांनी सांगितलं की कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं आणि तो आपण त्याचा दर्जा हे आपल्या मनावरती अवलंबून असतो. आपण किती उत्कृष्टरित्या त्यात योगदान देतो यावरती ते अवलंबून असतं. आणि म्हणून ते दुसरं एक उदाहरण देतात की ते सांगतात की मी जरी शाळेचा शिपाई असलो, जर तुम्ही आपलं ग्रंथालय जर बघितलं तर त्या ग्रंथालयामध्ये तुम्हाला कुठेही धूळ दिसणार नाही. याचं कारण काय, तर मी तिथे जिथे काम करतो तिथे मी स्वच्छताही ठेवतो. आणि म्हणून तुम्ही जे काही कराल, बघा आपण एकच ठरवायचं, आपल्या समोर एक आदर्श असावा. आपण बघितलं आपले भूतपूर्व राष्ट्रपती मिसाईल मॅन ज्यांना आपण म्हणतो ते म्हणजे कोण, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, की यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात ठेवला पाहिजे, की ज्यांनी प्रत्येक गोष्ट मी जे करतोय ना ते जगात सर्वश्रेष्ठ असेल असं ते मनात ठाम धरलेलं होतं. कारण काय की तुम्ही जी कृती करताना ती कृती इतका आत्मविश्वासपूर्वक केली पाहिजे की ती जगात सर्वश्रेष्ठ बनली पाहिजे. असा आदर्श आपण जर समोर ठेवला आणि अशी कृती जर आपण मन लावून केली तर निश्चितच आपण यशस्वी होतो. बघा पुढे, मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचंय, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार या जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही. म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिले. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता खिडकी उघडा. त्या मधमाशांकडे नीट बघा. त्या असं पोळ बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही. आपण त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमतच कळेल. बघा, आता या ठिकाणी की आपल्या समोर कुठला आदर्श असला पाहिजे, आपण काय आदर्श घेतला पाहिजे आणि आपण काय बनलं पाहिजे हे आपल्यावर डिपेंड असतं. परंतु आज प्रत्येकालाच वाटतंय की मी डॉक्टर बनावं, मी इंजिनियर बनावं. मला एकच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला काय बनायचं हे तुमचं तुम्ही निर्धारित करा, पण केवळ डॉक्टर आणि इंजिनियरच खूप महत्त्वाचं आहे असं काही समजायचं नाही. आणि म्हणून त्यासाठी ते सहज उदाहरण देतात की सगळे डॉक्टर आणि सगळेच इंजिनियर बनले तर काय होईल, एक वेगळ्याच पद्धतीचा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. म्हणून त्याही पेक्षा तुम्ही काहीतरी मला बनायचंय, एक निश्चित ध्येय तुमच्या जीवनामध्ये निर्धारित करा आणि त्यावरती तुम्ही फोकस करा ते आणि त्याच दृष्टीने तुम्ही मार्गक्रमण करा, तर जीवनात तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी हे पोस्टमन काका आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनातून देऊ पाहतायत. त्याचबरोबर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की फुलपाखराचं जीवन जर बघितलं तुम्ही तर किती सुंदर असं आयुष्य असतं. फुलपाखराचं जीवन म्हणजे किती बघा, काही दिवसांचं असतं, परंतु ते इतके सुंदर जीवन जगतात. या वेलीवरून त्या वेलीवर, या फुलावरून त्या फुलावर, आहे की नाही. जीवनाचा जो रसगंध असतो त्या रसगंधाचा स्वाद ते घेत असतात. तशा प्रकारचा स्वाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये घेता आला पाहिजे. त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण त्या ठिकाणी ते देतात ते म्हणजे कुठलं, तर मधमाशांचं. त्या ठिकाणी ते सांगतात की बरेच दिवस तुम्ही ज्या वर्गात अभ्यास करत होता त्या बाजूला एक खूप मोठं काय होतं, मोहोळ होतं आणि त्यामुळे बरेच दिवस आपली खिडकी सुद्धा बंद होती. परंतु त्याचा जर विचार केला तर त्या मधमाशांकडे नीट बघा, त्या जसं पोळ बनवत ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही. मग आपल्याला जर घर बांधायचं असलं तर तितकं परफेक्ट घर आपल्याला सुद्धा बनवता येत नाही, कारण इतकं सुंदर अशी रचना त्या मधमाशांनी केलेली असते. हे करत असताना याच्या मागचं काय, तर त्या सर्व संघटित असतात आणि संघटित कौशल्य तर असतंच, त्याचबरोबर त्यांनी अत्यंत कष्टाने काय केलेलं असतं, तो जो मध असतो, तो जो मकरंद असतो, तो मकरंद त्या ठिकाणी एकत्र संचय त्यांनी केलेला असतो. आणि म्हणूनच
त्यांच्या कष्टाची किंमत आणि गंमत आपल्याला निश्चितच कळेल जर आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं तर. त्यानंतर दुसरं एक पुढचा आपल्याला ते जीवनात एक संदेश देतात. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनच्या बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय. हे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं, पण पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःख माणसाच्या डोळ्यातले पाणी पुसण्यासारखं एवढंच महत्वाचं काम आहे. बघा या ठिकाणी ते एक आपल्यासमोर एक आदर्श असं उदाहरण त्या ठिकाणी देतात की एक स्वतःची छोटीशी कृती सुद्धा माणसाला किती आदर्शवत बनू शकते. याचं एक उदाहरण त्यांनी दिलं की मुंबईमध्ये एक माणूस असा असतो की त्या माणसाच्या डोक्यात फक्त एकच असतं की तो दर आठवड्याला प्रत्येकाच्या घरोघर जातो आणि घरातलं जे बाथरूम असतं त्यामधली बेसिन, त्या बाथरूमचा नळ तो चेक करतो. का चेक करतो तर यामध्ये त्याचा उद्देश एकच की प्रत्येक घरातलं जर असं ते गळणारं थेंब थेंब पाणी जर आपण वाचवलं तर आपण लाखो लिटर पाण्याचा संचय करू शकतो, वाचवू शकतो. आणि ते जे अनमोल असं पाणी आहे, पाणी म्हणजे जे जीवन आहे, ते पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे एखाद्या दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासारखं आहे. एवढं अनमोल कार्य तो व्यक्ती करतो. आता हे करण्यामागचा त्याचा उद्देश काय तर हे करण्यामागचा त्याचा उद्देश एकच की मला सुद्धा जीवनामध्ये काहीतरी देणं लागतं या उद्देशाने तो ते करतोय. परंतु त्याची एक छोटीशी कृती सुद्धा त्याला खूप आदर्श असं बनवते. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचून ठेवले आणि काय केले माहिती आहे, झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. बघा आता या ठिकाणी तुमच्याच वयातला एक विद्यार्थी, त्याचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आपण बघतो की बरेचसे वायफळ खर्च करताना आपल्याला दिसतात. नको तिकडं पार्टी, नको त्या गोष्टी पण करतो. परंतु या विद्यार्थ्याने काय आदर्श ठेवला मग समोर तर त्याला असं वाटलं की तो बघायचा नेहमी झोपडपट्टी जवळून तो जायचा तर तिथे एक पूल होता आणि तो पूल नादुरुस्त होता. त्याने असं ठरवलं की माझ्या वाढदिवसाचे जेवढे काही पैसे असतील ते पैसे मी कोणाला देईल तर वाढदिवस साजरा न करता त्या लोकांचा तो पूल दुरुस्ती करण्यासाठी मी ते पैसे देईल असा त्याने निश्चय केला. आणि तो दिल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, तो पूल दुरुस्त झाला आणि तो पूल दुरुस्त झाल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांची गैरसोय टळली आणि एक चांगला आदर्श त्या विद्यार्थ्याने लोकांसमोर निर्माण केला. असं कुठलीही गोष्ट, कुठलीही कृती ही कमी नसते तर ती त्याच्या दर्जावर अवलंबून असते. अशा प्रकारचा आदर्श या ठिकाणी पोस्टमन काका या आप्पांचे पत्र या पाठातून आपल्याला देत असतात. पुढे बघा काय होतं हे आपण आता पुढे अभ्यासणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. निश्चितच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओस लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायला मिळतील. त्यासाठी निश्चितच याला पुन्हा एकदा विनंती करतो की या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.